चक्कर येत असेल, उन्हामुळे थकवा, अशक्तपणा आला असेल, तर हा उपाय अशा वेळी अत्यंत रामबाण आहे. थंडगार लिंबू सरबत पिल्याने चक्कर येणे तात्काळ थांबते. सरबत बनवताना साखर न वापरता खडीसाखर बारीक पावडर करून वापरावी. पोटात नळ भरणे म्हणजेच नाभी सरकल्यानंतर पोटदुखी सुरू होते. चालताना वागताना पोट भयंकर कळ मारून दुखते. कधीकधी बद्धकोष्ठता होऊन पोट दुखते. अशावेळी एरंडाच्या बियांचे तेल आयुर्वेदिक दुकानात मिळते. त्या तेलाचे 2-3 थेंब बेंबीत सोडून त्याभोवती पोटाची मालिश करावी. चेहऱ्यावर पुळ्या येत असतील, पिंपल्स येत असतील, तर अशावेळी हा उपाय करा. कडुनिंबाच्या वाळलेल्या बियांपासून तेल काढले जाते. हे तेल चेहऱ्यावर 10-15 मिनिटे लावून ठेवायचे आणि नंतर हर्बल फेसवॉशने धुवून टाकायचे. आठवड्यातून 2-3 वेळा हा उपाय करावा. कोणत्याही कारणाने आलेली शारीरिक दुर्बलता कमी करण्यासाठी, पोट साफ होत नसेल तर यासाठी हा उपाय करा. 1 ग्लास दुधात 2 अंजीर उकळून हे अंजीर खा आणि दूध देखील प्या. यामुळे शरीरातील सप्तधातूंचे पोषण होते. पपईचे नियमित सेवन करावे. हे फळ प्रत्येक ऋतूमध्ये मिळते. पपईचे सेवन केल्याने शरीरावरील अतिरिक्त चरबी कमी होते. आवळा आणि हळद समान मात्रेमध्ये बारीक करून चूर्ण तयार करा. हे चूर्ण ताकामध्ये टाकून घ्यावे. या उपायाने वजन जलद गतीने कमी होऊ लागेल. तुळशीच्या पानांचा काढा तयार करून त्यात वेलचीपूड आणि साखर घालून प्यायल्याने ताप लवकर उतरतो. जर सर्दी, ताप, थंडी आणि अंग दुखत असेल तर दालचिनीचा तुकडा, सुंठीचा तुकडा, लवंग, गवती चहा पाण्यात एकत्र करून उकळून हा काढा दिवसातून 2 वेळा घेतल्याने सुद्धा तुमच्या शरीरातील ताप कमी होतो. हिवाळ्यात जर ताप आला तर कपभर उकळता पाण्यामध्ये मूठभर ताजी तुळशीची पाने स्वच्छ धुवून टाकावीत. नंतर हे पाणी 5 ते 10 मिनिटे चांगले उकळू द्यावे आणि नंतर ते गाळून दिवसातून 2दा प्यावे. तापेसाठी हा काढा फायदेशीर ठरतो. यामुळे ताप कमी होतो. ताप आल्यास दिवसातून 2 ते 3 वेळा बेलफळाचं चूर्ण कोमट पाण्यात घालून घेतल्याने देखील ताप उतरतो. ताप आल्यावर ती कमी करण्यासाठी मनुके खाणे उपयुक्त असते. 20 ते 25 मनुके पाण्यात भिजत घालावेत. ते कुस्करून त्यात लिंबाचा रस घालावा. हे मिश्रण सकाळी प्यावे. पुदिना आणि आल्याचा काढा कुठल्याही प्रकारच्या तापावर उपयुक्त ठरतो. त्यामध्ये 4 ते 5 मेथी दाणे आणि मध घालूनही आपण घेऊ शकतो. धन्याची चहा. धन्यात असलेले अँटीबायोटिक तत्व विषाणूंविरोधात लढण्याची शक्ती देतात. धन्याच्या बिया शरीराला विटॅमिन देतात. पाण्यात 1 मोठा चमचा भरून धणे उकळा. यानंतर यात थोडं दूध आणि साखर मिसळा. जर तुमची मुलं अंथरुणात लघवी करत असतील तर त्यांना 1 अक्रोड आणि 5 ग्राम मनुके 10 दिवसापर्यंत रोज खायला द्या. याने त्यांची ती सवय आपोआप बंद होईल. भाजके फुटाणे मिक्सरमध्ये बारीक करा. 5 ग्राम गूळ, अर्धी केळी, 4 खजूर आणि 50 ग्राम फुटाण्याची पावडर ग्लासभर दुधामध्ये टाकून मिक्सरमधून काढा आणि प्या. फक्त 15 दिवस सलग हा उपाय करा. 16व्या दिवशी गुडघे दुखणे आणि सर्व प्रकारची कमजोरी गायब होईल. ज्या स्त्रियांना उष्णतेचा खूप त्रास आहे त्यांनी 1 ग्लास पाण्यात 1 चमचा सब्जा टाकून 10 मिनिटे ठेवा आणि मग ते प्यायल्याने उष्णतेचा त्रास कमी होईल. ज्या महिलांना त्यांची कंबर सडपातळ करायची आहे त्यांनी नियमित ग्रीन टी, ब्लॅक टी, लेमन टी पिण्याची सवय लावा. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. ज्या महिलांचे केस खूप गळत असतील त्यांनी तिळाचे तेल केसांना लावा किंवा खोबरेल तेलात मेथी दाणे टाकून ठेवा. हे तेल लावा, फरक जाणवेल. चेहरा तेजस्वी बनवण्यासाठी किंवा स्किन टाईट ठेवण्यासाठी रात्री झोपताना कोरपडीचा फ्रेश गर किंवा जेलने चेहऱ्याची मालिश करा. ज्या महिलांना उष्णतेमुळे लघवीच्या जागी खाज येत असेल तर त्या जागी खोबरेल तेल लावा, फरक पडेल. ज्या महिला रात्री झोपण्यापूर्वी कोमट दुधात मध मिसळून पितात त्यांची त्वचा नेहमी निरोगी राहते आणि चेहऱ्यावर सुरकुत्या पडत नाहीत.